हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे. तर BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 2023 जो काही मॅनेजमेंट अकाउंटिंगचा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपरचा मी व्हिडिओ बनवलेला होता. तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मी तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. जर तुम्ही सोडवून बघितलं असाल तर तुमचे आन्सर हेच आले आहेत का, तर ते एकदा तुम्ही क्रॉस चेक करून पाहायचं आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. चॅनेलवर नवीन असाल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओज पाहता येतील, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर बघा, आणखीन तुम्हाला कुठल्या प्रॉब्लेमची अडचण येत असेल किंवा काही समजलं नसेल नक्की मला कमेंट करा, कारण एक्झाम ही जवळ आलेली आहे. फक्त 2-3 दिवस राहिलेले आहेत. 4 एप्रिलला 10 ते 1 या वेळेमध्ये तुमची एक्झाम होणार आहे. त्यासाठी सर्वांना ऑल द बेस्ट. पेपर चांगला लिहा. जे मी क्वेश्चन सोडवलेले आहेत अगदी तेच क्वेश्चन येणार आहेत, फक्त अमाऊंट हे वेगळे येतील. ठीक आहे. तर बघा, क्वेश्चन पेपरमधील फर्स्ट क्वेश्चन आहे, जर तुमच्याकडे PDF अवेलेबल नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्यावर त्याचं PDF आहे प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरचं, तर तिथून तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता. ठीक आहे. तर सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, ते मी लिहिलेलं आहे 2023चा जो मॅनेजमेंट अकाउंटचा प्रिव्हियस इयर पेपर आहे तर त्याची उत्तरे आपण आज बघत आहोत. तर क्वेश्चन पहिला जो आहे तर त्यामध्ये तुम्हाला नीट व्यवस्थित वाचायचं आहे. तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट आणि कॉमन साईज बॅलन्स शीट हे दोन्ही तुम्हाला करायला सांगितलेलं आहे प्रिव्हियस इयरच्या पेपरमध्ये. ठीक आहे. तर कधी वाचण्यामध्ये गलती होऊ शकते, ही गलती करायची नाही. तर कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट आणि कॉमन साईज बॅलन्स शीट हे 20 मार्कासाठी तुम्हाला क्वेश्चन दिलेला होता. आपल्याला नाही, म्हणजेच तुम्हाला नाही, म्हणजे प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये दिलेला होता. 20 मार्कासाठी तुम्हाला दोन्ही बॅलन्स शीट तुम्हाला करायच्या होत्या, एक कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट. ठीक आहे. तर कॉमन साईज इन्कम स्टेटमेंटचं आन्सर हे आहे. तर बघा, पूर्ण आन्सर मी रीड करत बसणार नाही, कारण आपण पूर्ण क्वेश्चन पेपर हा घेतलेला आहे. तर तो क्वेश्चन पेपर अगदी तुम्ही बघितलेला असेल, बघितला नसेल तर डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट, तर अशा पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर हे लिहायचं आहे. तुमचं उत्तर हे तुमच्या प्रॉब्लेममध्येच असणार आहे. जेव्हा तुम्हाला कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट तुम्हाला सांगितलं जातं तर जो तुमचा नेट प्रॉफिट असतो तर तेच तुमचं शेवटी उत्तर तुमचं येणार असतं. तर अशा प्रकारे पहा, हे तुमचं प्रॉफिट बिफोर टॅक्स हे येणार आहे. कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट व्यवस्थित बघून झालं असेल तर मी पेज दुसरं चेंज करते. तर बघा, कॉमन साईज स्टेटमेंट झालेलं आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, पहिल्याच क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट आणि कॉमन साईज बॅलन्स शीट, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर हे आहे कॉमन साईज बॅलन्स शीट, म्हणजेच क्वेश्चन पहिला याचा आन्सर आहे. बघा व्यवस्थित. काही चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तुम्हीसुद्धा कॅल्क्युलेशन्स करून पहा, कारण माणसाकडून काही चुका होऊ शकतात, परंतु जर झाली असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्याच्यामध्ये दुरुस्ती नक्की करेन. त्यानंतर सेकंड क्वेश्चन होता, पहा तुम्हाला कॅपिटल, वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. तर हे जे आहे ॲन्युअल सेल्स इन पर वीक आणि कॉस्ट पर वीक, हे तुम्हाला कंपल्सरी वर्किंग नोट कॅल्क्युलेशन केल्याशिवाय तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवता येणार नाही. अगदी सोपा प्रॉब्लेम आहे. फक्त तुम्हाला ॲन्युअल सेल्स कॅल्क्युलेट करायचे आहेत, पर वीक काढायचे आहेत आणि त्यातून प्रॉफिट वगैरे लेस करून तुम्हाला कॉस्ट पर वीक काढायचं आहे. आणि ही जी अमाऊंट असते तर ही खूप महत्त्वाची आहे, कारण स्टेटमेंटमध्ये खालील हीच अमाऊंट आपल्याला लागणार असते. तर हा क्वेश्चन 15 गुणासाठी तुम्हाला विचारण्यात येईल यावेळीसुद्धा. तर 15 मार्क गमवू नका. व्यवस्थित तुम्ही याचे व्हिडिओ पहा. 2 ते 4 प्रॉब्लेम आपण घेतलेले आहेत. ठीक आहे. तर बघा, क्वेश्चन दुसऱ्यामधील पहिलं, तर त्याचं हे आन्सर आहे. नेट वर्किंग कॅपिटल रिक्वायर्ड किती आलेलं आहे पहा, 50,40,750. तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून पहा. त्यानंतर क्वेश्चन दुसरा, याला और क्वेश्चन होता कॅपिटल बजेटिंग. तर बघा, इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे, तर प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिलेलं जाईल, इयर दिले जाईल, प्रेझेंट व्हॅल्यू दिलेली जाईल, कॅश फ्लो मशीन दिलेली जाईल आणि कॅश फ्लो मशीन बी याचे व्हॅल्यू दिले जाईल. तुम्हाला फक्त 2 कॉलम एक्स्ट्रा करायचे आहेत, ते म्हणजे
प्रेझेंट व्हॅल्यू मशीन ए आणि प्रेझेंट व्हॅल्यू मशीन बी आणि टोटल प्रेझेंट व्हॅल्यू करून तुम्हाला कॉस्ट ऑफ मशीन लेस करायची आहे. तुम्हाला भेटेल नेट प्रेझेंट व्हॅल्यू. हे भेटल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जी मशीन मोठी आहे म्हणजे जी मशीन आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न करून देते ती मशीन आपल्याला कन्सिडर करायची आहे. तर हे क्वेश्चन दुसरा, याला ऑर क्वेश्चन विचारण्यात आलेला होता प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये. तर हे अशा प्रकारे याचा आन्सर असणार आहे. ठीक आहे, व्यवस्थित तुम्ही बघून घ्यायचं आहे. खूप जणांची रिक्वेस्ट होती की प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरचे आन्सर पाहायचे आहेत, तर व्यवस्थित तुम्ही बघू शकतात. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे रेशो ॲनालिसिस, म्हणजे जो काही तुमचा लिक्विड रेशो, करंट रेशो. आता पहा, करंट रेशोचा फॉर्म्युला काय आहे, करंट असेट डिवायडेड करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी कोणत्या, करंट असेट कोणत्या हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. याचे प्रॉब्लेमसुद्धा आपण घेतलेले आहे, तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात. तर बघा, क्वेश्चन तिसरा हा 15 गुणासाठी विचारलेला होता. करंट असेट म्हणजे रेशोच्या जे फॉर्म्युले आहे तर त्यावरती विचारण्यात आलेला होता. तर बघा, लिक्विड रेशो कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचा. तर लिक्विड रेशो इज इक्वल टू लिक्विड असेट डिवायडेड लिक्विड लायबिलिटी. लिक्विड असेट आणि लिक्विड लायबिलिटी हा लिक्विड रेशोचा फॉर्म्युला आहे. तर लिक्विड रेशो कॅल्क्युलेट करा म्हणण्याऐवजी ते तुम्हाला ॲसिड टेक्स्ट रेशो किंवा क्विक रेशो हे सुद्धा सांगतील. तुम्ही कन्फ्यूज होऊन जायचं नाही. या लिक्विड रेशोला दोन नावाने आपण ओळखतो. एक आहे ॲसिड टेक्स्ट रेशो आणि दुसरा आहे क्विक रेशो. हे दोन नावं आणखीन आहेत. ठीक आहे, तर हाच फॉर्म्युला असणार आहे. हा (1:1 मध्ये येणार आहे. ठीक आहे, हा टाईम्समध्ये वगैरे येणार नाही. जिथे टाईम्समध्ये येतो तिथे तुम्हाला टाईम्स डेज लिहिणे गरजेचं आहे. त्यानंतर बघा, लिक्विड असेट, यामध्ये लिक्विड असेटचा फॉर्म्युला काय आहे, टोटल करंट असेट मायनस क्लोजिंग स्टॉक प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस. तर हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर लिक्विड लायबिलिटीज काय आहे, टोटल करंट लायबिलिटीज मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतरच तुम्हाला हे लिक्विड रेशो कॅल्क्युलेट करता येणार आहे. पहा, अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करायचं आहे. तुमचंसुद्धा अगदी उत्तर हेच आलेलं आहे का ते तुम्ही क्रॉस चेक करून पाहू शकता. तर हे आन्सर आहे. आपण बघत आहोत क्वेश्चन तिसरा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 2023 मॅनेजमेंट अकाउंटिंग. यामधील प्रश्न तिसरा आहे. पहिला म्हणजे प्रश्न तिसऱ्याचा ऑर क्वेश्चन नाही, तर प्रश्न तिसऱ्यामधील पहिलाच क्वेश्चन आपण बघत आहोत. तर लिक्विड रेशो झाल्यानंतर सांगितलेलं होतं डेटास टर्नओव्हर रेशो. तर आता बघा, डेटास टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला काय आहे, टोटल डेटास डिवायडेड क्रेडिट सेल इंटू 360 डेज. म्हणजे हे काय आहे, डेजमध्ये आहे. तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की याचा आन्सरसुद्धा हे आपलं डेजमध्येच येणार आहे. ठीक आहे, तर बघा, टोटल डेटाचा फॉर्म्युला काय आहे, अगोदर तुम्हाला टोटल डेटास हे काढून घ्यायचे आहेत. टोटल डेटाचा फॉर्म्युला आहे सन्ड्री डेटास प्लस बिल्स रिसिवेबल. तर याचा अमाऊंट तुम्हाला लिहून याचं कॅल्क्युलेशन करूनच डायरेक्टली तुम्हाला इथे टोटल डेटास टर्नओव्हर रेशो हा कॅल्क्युलेट करायचा आहे. तर डेटास टर्नओव्हर रेशो हा डेजमध्ये तुमचा येणार आहे. त्यानंतर सी विचारलेलं होतं ऑपरेटिंग रेशो. तर ऑपरेटिंग रेशोचा फॉर्म्युला काय आहे, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड सेल्स इंटू 100. जिथे जिथे इंटू 100 दिलेले असेल तिथे आपलं पर्सेंटेजमध्ये आन्सर येणार आहे. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे, कुठलीही प्रकारची गलती करायची नाही. तर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आपल्याला अगोदर काढून घ्यावे लागेल. तर कॉस्ट ऑफ गुड सोल्डचा फॉर्म्युला काय आहे, सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. तर हे सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट केल्यानंतर आपल्याला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड भेटेल. त्यानंतर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणकोणते आहेत, तर फायनान्शियल एक्सपेन्सेस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. या तिन्हीची टोटल केल्यानंतर आपल्याला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस भेटतील. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस भेटलेले आहेत, आपण इथे लिहिलेलं आहे. आणि सेल्स तर प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत आणि इंटू 100 केल्यानंतर 82.94% हे ऑपरेटिंग रेशो आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर बघा, डी स्टॉक टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करायला सांगितलेला होता. आता कॉस्ट ऑफ गुड सोल्ड तर आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलेला आहे, त्यामुळे डबल कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. ॲव्हरेज स्टॉकचा फॉर्म्युला काय आहे, ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड 2. तर हे काढल्यानंतर आपल्याला ॲव्हरेज स्टॉक भेटेल. तर ॲव्हरेज स्टॉक भेटल्यानंतर याचं कॅल्क्युलेशन करा. तर स्टॉक टर्नओव्हर रेशो हा आपल्याला टाईम्समध्ये भेटणार आहे. तर हे टाईम्स तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. तर या प्रॉब्लेममध्ये काही अडचण असेल कमेंट करा, किंवा कुठल्या चॅप्टरवर जास्त फोकस करायचा आहे, कुठल्या चॅप्टरचे प्रॉब्लेम हे घ्यावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्या चॅप्टरचं नाव तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण त्यावरती व्हिडिओ बनवूया.
तर बघा क्वेश्चन तिसरा हा आपला पूर्ण झालेला आहे. तर क्वेश्चन तिसऱ्याला और क्वेश्चन कोणता विचारलेला होता तर कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट. तर कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे बघा, कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट आणि कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट या दोन्हीमध्ये वेगळा फॉर्म्युला दिलेला नाही, फक्त एकच फॉर्म्युला आहे. काय आहे तर ॲब्सोल्यूट चेंज डिवायडेड प्रिव्हियस इयर इंटू 100 एवढाच फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीटचा फॉर्मॅट असणार आहे पर्टिक्युलर्स, प्रिव्हियस इयर, करंट इयर, ॲब्सोल्यूट चेंज इन्क्रीज डिक्रीज झालेला आहे, पर्सेंटेज चेंज इन्क्रीज डिक्रीज. जेव्हा तुमचं मायनस येणार आहे तेव्हा तुम्हाला कंसामध्ये लिहिलात तरी चालेल किंवा मायनसचं चिन्ह करून लिहिलात तरी चालेल. तर बघा कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीटचा आन्सर लिहित असताना तुम्हाला ॲज इट इज प्रॉब्लेम जो आहे अगदी तेच प्रॉब्लेम तुम्हाला इथे उतरून काढायचा आहे. फक्त तुम्हाला हे 2 कॉलम तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे आहेत. कोणते तर ॲब्सोल्यूट चेंज आणि पर्सेंटेज ऑफ चेंज. तर हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. तर बघा सिक्वेन्सनं सुद्धा लिहिण्याला चांगले मार्क्स असतात. तर ज्यांना कुणाला सिक्वेन्स लक्षात राहत नाही तर त्यांनी ॲज इट इज प्रॉब्लेम जरी लिहिला आणि हे 2 कॉलम व्यवस्थित सोडवले तर तुम्हाला 15मधले 14, 13 असे मार्क मिळू शकतात. ठीक आहे. तर बघा पर्टिक्युलर्समध्ये अगोदर आपण लायबिलिटीच्या साईडच्या अमाऊंट घेत असतो, त्यानंतर टोटल लायबिलिटी करत असतो. असेटच्या जेवढ्या अमाऊंट दिलेल्या आहेत तेवढ्या सर्व अमाऊंट आपण घेत असतो. परंतु याचा फॉर्म्युला एकच लक्षात ठेवायचा आहे, ॲब्सोल्यूट चेंज डिवायडेड प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयर म्हणजेच हा कॉलम. ठीक आहे, जो की 2020 हे आपलं प्रिव्हियस इयर आहे आणि 2021 हे करंट इयर आहे. तर फॉर्म्युला काय असेल तर ॲब्सोल्यूट चेंज डिवायडेड प्रिव्हियस इयर इंटू 100 करा. तुम्हाला हे पर्सेंटेज तुम्हाला भेटून जातील. तर प्रत्येकाच्या पुढे पर्सेंटेज लावणं हे गरजेचं आहे आणि मायनस आहे तर मायनस करायचं आहे. ठीक आहे. आता हे मायनस कसं आलं आता बघा, इथे 12,500 हे प्रिव्हियस इयरचं आहे. ठीक आहे, आणि 11,250 हे करंट इयरचं आहे. तर 12,000 प्रिव्हियस इयरला आपण जास्त प्रॉफिट आपल्याला झालेला होता, करंट इयरला कमी झाला आहे. तर हे इन्क्रीज झालेलं आहे. कितीने डिक्रीज झालेलं आहे. कितीने डिक्रीज झालेलं आहे 1250नं डिक्रीज झालेलं आहे. डिक्रीज झालं म्हणजे मायनसमध्ये गेलं तर त्याला आपण मायनसमध्ये लिहिणार आहोत. ठीक आहे. तर कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट क्वेश्चन तिसरा और क्वेश्चन विचारण्यात आलेला होता. तर याचा आन्सर हे आहे. बघा तुम्ही अशाच पद्धतीने सोडवलेला आहे का किंवा अशा प्रकारे याचा आन्सर लिहिलं गेलं पाहिजे. ठीक आहे. तर आता बघा इथे फिक्स असेट घेतलेले आहेत आपण, त्यानंतर करंट असेट घेतलेले आहेत, त्यानंतर याची टोटल केलेली आहे. ठीक आहे, फक्त असेटची आपण टोटल केलेली आहे. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ही करंट असेट आहे का तर नाही, त्यामुळे आपण यामध्ये ॲड केलेले नाही. हे एक्स्ट्रा बाहेर म्हणजेच इथेच लिहिलेलं आहे, परंतु याची टोटल करताना आपण हे सुद्धा घेतलेलं आहे. तर तुम्हाला उत्तरामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, टोटल लायबिलिटी हे पहा, ही टोटल लायबिलिटी आणि शेवटची टोटल असेटची ही दोन्ही सारखीच आली पाहिजे, तेव्हाच तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे. म्हणजेच अगदी तुम्हाला आन्सरमध्येच दिलं जातं टॅली करून, तर तेच तुमचा आन्सर असणार आहे. फक्त की तुम्हाला 2 कॉलम हे एक्स्ट्राचे करायचे आहेत. तर अशा प्रकारे क्वेश्चन तिसरा और यातील क्वेश्चन आपण घेतलेला आहे. तर 2024चा प्रिव्हियस इयर पेपरचे आन्सर आपण बघितलेले आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर त्याचा व्हिडिओ पाहू शकतात. त्यानंतर हा 2023चा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर आपण पाहत आहोत. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन चौथा कोणता दिला होता तर रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंट. तर बघा रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंट हा डोळे झाकून तुम्हाला 15 मार्क्स देणारा आहे. तुम्ही यामध्ये कसलीही हेगळी करायची नाही. तर बघा कारण का सांगते बघा, हे तर हे जे ॲज इट इज दिलेलं आहे. तर 2024च्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये ना हे ॲज इट इज सेल्स, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, फायनान्स एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस, टोटल कॉस्ट, प्रॉफिट बिफोर टॅक्स, टॅक्स, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. तर याने सगळंच कॅल्क्युलेशन करून दिलेलं आहे. फक्त आपल्याला 2 कॉलम यामध्ये जास्तीचे करायचे आहेत. कोणते तर पहा, पण इथे तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा. इथे 2023च्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये काय केलेलं आहे, प्रॉब्लेममध्ये देत असताना त्याने ॲक्च्युअल अमाऊंट इकडल्या साईडला आणि बजेटेड अमाऊंट ॲक्च्युअलच्या ठिकाणी दिलेली आहे. तर आपण प्रॉब्लेममध्ये लिहित असताना काय करायचं आहे तर ॲक्च्युअल व्हॅल्यू आपण ॲक्च्युअल व्हॅल्यूच्या जागी घ्यायची आहे, जिथे आपण तिसरा कॉलम बनवतो तिथेच. हा जर कॉलम तुम्ही इथे घेतला तर तुमचं आन्सर हे चुकणार आहे. तर हा कॉलम इकडे दिलेला असेल तर हे तुमचं चुकणार आहे. बजेटेड इकडे घ्यायचं नाही, सेकंड कॉलमच तुमचा बजेटेडचा असलेला पाहिजे. ठीक आहे. तर 2 कॉलम तुम्हाला जास्त करायचं आहे. व्हरायन्स, फेवरेबल आणि ॲडवर्स, पर्सेंटेज ऑफ व्हरायन्स हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे.
फेवरेबल म्हणजे चांगलं, म्हणजे आता सेल्स बघा, आपले बजेटेड किती होते 1,50,000, ॲक्च्युअलमध्ये आपला सेल्स किती झाला 1,80,000, म्हणजे आपला सेल्स वाढलेलं ते आपल्या बिझनेससाठी चांगलं आहे. ठीक आहे, तर त्यामुळे हे फेवरेबल असणार आहे. तर 30,000ने वाढ झालेली आहे, त्यामुळे फेवरेबल असेल आपल्यासाठी. तर याचे प्रॉब्लेम आपण जवळपास 4 ते 5 घेतलेले आहे. ठीक आहे, तर आणखीन समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये तसं नक्की सांगा, आपण यावरती आणखीन प्रॉब्लेम घेणार आहोत. तर क्वेश्चन 4चा आन्सर हे आहे. तर क्वेश्चन 4ला ऑर क्वेश्चन कोणता दिलेला होता पहा. क्वेश्चन 4ला ऑर दिलेला होता पहा, ह्याचं कॅपिटल रिक्वायरमेंट, वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंटचेच क्वेश्चन दिलेला होता. तर अगदी सोपा क्वेश्चन पेपर होता. ॲन्युअल सेल्स दिलेले रुपीजमध्ये कन्वर्ट करायचे, त्यानंतर वीकमध्ये काढायचे, कॉस्ट पर वीक काढायचं, त्यानंतर वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट काढायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन 4 याचे ऑरमधील क्वेश्चनचं सुद्धा उत्तर मी दिलेलं आहे. जवळपास आपण पूर्ण प्रश्नांची उत्तरे हे बघितलेली आहेत. तर यामध्ये शेवटी वर्किंग नोट 5-10 मार्कासाठी दिलेली आहे. तर हे तुम्ही गुगलवर सर्च करून सुद्धा लिहू शकतात. जर तुम्हाला पाहिजेच असेल तर मी याच्या नोट्स तुम्हाला काढून देईन, तशी तुम्ही मला कमेंट करा, त्यामध्ये मला कळवा, मग तुम्हाला त्याची आन्सरही दिली जातील. तर अशा पद्धतीने प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 2023 यामधील आन्सर आहेत. यातील काही अडचण असेल, कुठला आन्सर भेटलं नसेल तर त्याने मला कमेंट करा, मी त्यांना टेलिग्रामवरती याचा फोटो शेअर करेन. ज्यांनी कमेंट केलेली आहे की कुठल्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला जर व्यवस्थित दिसलं नसेल तर त्याचा फोटो मी टेलिग्रामवरती अपलोड करेल. तर चॅनलवर नवीन असाल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि 4 तारखेला पेपर आहे, त्याच्या दृष्टिकोनातून हे व्हिडिओज तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही 2 जरी व्हिडिओ माझे कम्प्लिटली व्यवस्थित बघितलात तर तुम्ही पास होऊन जाल. ठीक आहे, तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओज हे भेटून जाणार आहेत. कुठला व्हिडिओ भेटला नसेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला तो व्हिडिओ नक्की शेअर करेन. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.